नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण डाळिंबीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर कशाप्रकारे कमी जरी शेती असली तरी कशाप्रकारे उत्पन्न डाळिंबीमध्ये काढलं जातं. आज आपण आलो ते 1 एकर फक्त शेती आहे ह्यांना, 1-1.5 एकर शेती आहे. या शेतीतून कशाप्रकारे त्यांनी उत्पन्न काढलं, डाळिंबीच्या प्लॉटमधून कशाप्रकारे पैसे केले. जर चांगल्या प्रकारे जर शेती केली किंवा चांगल्या प्रकारे जर फळबागाला जपलं मित्रांनो, तर जो काही नदीच्या कडेचा भाग असतो, ऊस असतो किंवा आणखीन काय केळी असते, तर त्या पण ऊसाला पण न सापडणारं पीक म्हणजे डाळिंबीचं पीक आहे मित्रांनो. कमी पाण्यामध्ये येत असतं, चांगली मेहनत घेतली तर चांगलं, पण परंतु रिस्क पण तशाच प्रकारे घेतली पाहिजे. पूर्णपणे डाळिंब जर आपल्याला पीक करायचं म्हणलं तर तशा प्रकारे त्याचं नियोजन केलं पाहिजे. तर त्याचं नियोजन कशाप्रकारे केलं पाहिजे तेच आज आपण शेतकरी मित्राला विचारू. जे काही त्यांनी आता कमी बजेटमध्ये जास्त उत्पन्न कशाप्रकारे काढलेलं आहे, ते पूर्ण माहिती आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. ही जी आता आपली डाळिंबीची बाग आहे ती किती वर्षाची डाळिंबीची बाग आहे? 5 वर्षाची. 5 वर्षापूर्वीची. हं. तर आता कशाप्रकारे आपल्याला रेट कशाप्रकारे भेटलेला आहे? आतापर्यंत बघा 300 कॅरेट गेली. 300 कॅरेट. 100 रुपये किलोप्रमाणे भाव घावला. सरासरी 100 रुपयाने. भाव म्हणजे 300 कॅरेट गेलं म्हणलं तरी 2,000 रुपयाला कॅरेट भेटलं म्हणायचं. 2,000ला भेटलं. 100 कॅरेट. हं. 100 रुपये किलोने 100 म्हणलं तरी. रुपये किलो. 5-6 लाख रुपये झालं बघा आता. तर आता अजून शेंट्यावर आहे. चांगलं जाईल काय त्याचं काय होत्यान. तुम्ही तर म्हणताय माल ह्याचा आतापर्यंत 300 कॅरेट गेलेला आहे, परंतु माल आता दिसतोय पण भरपूर प्रमाणात. आणि पण माल भरपूर आहे का? म्हणजे सेंड्यावर सेटिंग झालेलं दिसतंय. हं. की पाणी किती वेळ सोडता ह्याला तुम्ही? पाणी आम्ही मधनं पट्ट्यातनं सोडलं बघा. तर साधारण आम्हाला एक पट्टा भरायला 2-3 तास जायचं. म्हणजे मोकळं असं म्हणतात ना की मोकळं उन्हाळ्यामध्ये जर बाग आपण धरली तर साईज होत नाही किंवा काय होत नाही. उलटं मोकळं बेसिल्यावर पाणी चांगलं साईज भेटते. जारव्याला ह्याला असं पूर्ण पाणी मिळतंय. आम्हाला राहिल्यामुळं मग फळ बी चांगलं हे होतंय, साईज करतंय. मोकळं किती वेळा तुम्ही भिजवली बाग? मोकळी एका एकरात बघा एका पट्ट्यात सोडायचं पाणी म्हणलं तर 3 तास जायचं पट्ट्याला एक पट्टा भिजवायला. हां, पण सगळी अशी गार करून टाकली. साईज घेतं का आपण मोकळं भिजवल्यानंतर? चांगल्या पद्धतीने साईज घेते बघ. मधल्या पट्ट्यानं उन्हाळ्यात पाणी सोडलं ना ते फायद्याचं आहे शेतकऱ्यांच्या आणि फळाला चांगला रिझल्ट भेटते. म्हणजे मोकळी तुम्ही भिजवल्यामुळेच म्हणायचं की शेंड्यावर पण चांगल्या प्रकारे आता सेटिंग झाली. सेटिंग झाली चांगली. आणि जे काय आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पाणी नसल्यामुळे उन्हाळ्यामध्ये बागा धरला नाही त्या, परंतु तुम्ही मोकळी भिजवल्यामुळे आता ह्या पण मालाला चांगल्या प्रकारे पैसे होऊन जातील. कारण की शेंड्यावर सेटिंग झाले ह्या लेवलचे बाग आता कमी प्रमाणात कमी आहेत. प्रमाणात आहे. आता भाव बी चांगला आहे. त्याच्यामुळे जरी समजा अजून 200 कॅरेट गेले तरी 2-4 लाख तरी सहसाची होते एकरामध्ये. एकरा. म्हणजे पहिलं तुमचं किती झालं म्हणलं? 6 लाख आहे. 6 आणखीन 2-4 लाखाचा माल आहे. हो, म्हणजे 9-10 लाखाचा माल तुम्हाला एकरामध्ये. होतोय बा. सरासरी म्हणायचं आपलं कमी निघल जास्त निघल तर जास्त होते अजून, पण आतापर्यंत एवढं होतंय. तर मित्रांनो, चांगल्या प्रकारे जर आपण बाग सांभाळली तर बघू शकता तुम्ही 9-10 लाख रुपये म्हणतात ती, परंतु जरी आपण 7-8 लाख रुपये जरी उत्पन्न धरलं तर चांगल्या प्रकारे बऱ्याचशा प्रकारे म्हणजे पैसे होऊन जातात तिथं. तर अगोदर सांगा की हे कुठल्या प्रकारे वाहन आहे? साधा एक आपला किती शर्यत किंग जी म्हणतात व्हरायटी ती कुठला वाहन आहे? आपलं साधंच आहे. साधाच बघू आहे. याचं खताचं नियोजन कशा प्रकारे केलं होतं तुम्ही सुरुवातीला? खड्डे घ्यायचं, शेणखत भरलं, शेणखत भरून परत लिंबोळी खत टाकलं, जैविक खतं टाकली. हां. आणि ही पाणी आता किती वेळ सोडताय? मग एकदा तुम्ही म्हणताय 2दा-3दा मोकळी भिजवली, पण आता जी मोकळी भिजवताय का तुम्ही आता पाणी ड्रिपने सोडताय? नाही, आता ड्रिपने सोडतोय. मग सुरुवातीला फक्त मोकळं सोडलं. हां. मोकळं सोडलं तरी आता साईज करायची तेवढी होती साईज. आता पावसामुळे काय चांगल्या प्रकारे आता साईज पण होऊन जाणार आहे. पावसाळ्यात आता बाग पूर्ण सापडते तुमची. हो. आता टेजिंग करायला आता कशासाठी टेजिंग करायचं? आता तुमच्या बागेत भरपूर आता म्हणजे कामगार दिसतात इथं. अहो, शेंट्याव फळ आहे. ते शेंट्यावचं फळ खाली वाकलं होतं. मग एकदा कटिंग करून घेतली हां. आणि मग परत आता टिजिंग करून घेतोय. म्हणजे मग त्याला फटं बांधलं की खाली माल जमिनीला टाकायचं ते टाकणार नाही. जे काय माल आता खाली जे जमिनीला शेंड्यावर सेटिंग झालं ते हां. खाली लोळ नाही म्हणून आता बांधून घे टेजिंग करून बांधून घे. बांधत चाललेलं आहे. हे आता म्हणजे तारावाडाचं काम चाललेलं आहे म्हणायचे. हो. नवीन जे शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याचा? जर एखादा शेतकरी जर नवीन म्हणला की लावायची बाग, तर त्यासाठी त्यांनी नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे सुरुवातीपासून जर करायचं म्हणलं तर? असंच तरी सोडायचं मिळते.